बर खून उद्याच होऊन करणार आहे सा हा शिलंगणाला का का आज करता मी आहे हा मी आहे मी आहे भिवू नका तुम्ही तुम्हाला कचेरीची पायरी वर चढली भाग 1.1 माझ्या अगोदर जर बार पेटला तर जन्मभर कचेरीत टाकीन या एका इशाऱ्याने गावातील वाटाघाट थांबवणारे नवने अण्णा. नावडे आणि धनावड शंकर धनावडा दवल्या धनावडा नाही काय हा त्यो आणि पांडुकेत आहे त्यांची भांडणं कशाबद्दल का नाही त्यांचं मिटणच म्हणजे त्यांचं एकामेकाला मारणार म्हणजे सोडणार नाही तुला असं सण आला की ती तिकडनं खालनं आली की ती तिकडनं आला की चौकात सुरू झालं बघा भांडण. मग त्याला असं बरीच वर्षे अण्णाची कोणतरी गुरु भेटला. अण्णा म्हणले ह्यांचं मिटवा तरी एक नाहीतर ही जवणी रिया साहित केदारी बिनी धनावडी बी एकामेकाला अण्णा पाडणार तुम्हाला निस्तारा लागणार म्हणजे असे माणसं कैक माणसं गावातली. मग ते झालं ते भांडणार का नाही मिस्टर ना त्यांचं मिस्टर ना म्हणजे आज शिलंगण उद्या काय आणि आज संध्याकाळी हाय मारली कुणाला शंकर धनावड्याला आणि पांडू केदाऱ्याला. पांड्या जरा वर ये रे त्याशी रागानच बनवलं शंकर्या तुम्ही आलं आल्यावर आलं घरात त्या खुर्ची बसल्या त्यातनं उठ म्हणतात दोघं एका खुर्ची बसायचं या खुर्ची या खुर्ची म्हणजे अशी समोर दोघं समोर बसायचं नाही अण्णा इथं आहे की एक खुर्ची बस शंकर धनावडा बसला पांडे केदारी बी बसला एका खुर्ची बसविलत. आता म्हणजे उद्या आहे शिलंग उद्या कसला दिवस सोन्याचा हा बर खून उद्याच होऊन करणार आहे सा शिलंगणाला का का आज करता मी आहे मी आहे मी आहे भिवू नका तुम्ही तुम्हाला कचेरीची पायरी वर चढली लागली की तोंडाड बघायला अण्णांची ही एकामेकाकडे कुठं बघते बिरात नाही अहो पूर्वी बसणं भांडणारच मिठण आणि मग ते झाल्यावर म्हणले तुम्ही आता असं करायचं म्हणजे उद्या शिलंगण आहे उद्या सकाळी करेक्ट 9ला खाली याचं कुठं ह्याव स्टँडवर चौकात तेलाच्या दुकानासमोर त्यावेळेला सरपंच होते कोदवडे हा कोदवडे सरपंच होते केशव केशव सकाळ आवरायचं आणि नुसतं आवरायचं काम करायचं सकाळी लवकर यायचं खाली 9ला 9 म्हणजे 9 झालं ना मग टायमिंग ठरलं ना मग जवारी म्हणजे सकाळी येतानाच जिची जण बंधू अडकूनच वर यायचं कुणी तू बी याचंस खालनं बंदूक घेऊन आणि तू बी याचं बंदूक घेऊन आणि ती बी चटकून इकडे माणसं गेलेली मशीद मारशी दोघांनी उभा राहायचं इकडे एक जून नाही तिकडे एक जून आणि फायरिंग चालू करायचं मी आहे तिथं मी खरं मी उभा राहिल्यानंतर त्याची आधी कोणतरी बाहेर पेटीशीला तर ताबडतोब नेऊन आत टाकला जाळीच्या गाडीत नंतर जन्म सोडणार नाही. भाग 1.2 अहो चप्पल जर बघितली असती तर थंड वाजली असती. दरारा बोलायचा नाही अनुभवायचा नवन्या अण्णांचा दरबार. अहो चप्पल तुला बघितली असती तर थंड वाजली असती घरात ना ते तू त्या वेळाच्या लहान होतो मी एकदम म्हणजे अक्कल एवढी म्हणजे कमी खरं केरबा टिपकुऱ्याच्या दारा बसणं चप्पल कुणाचं पर्यंत हुडकून कुणी चप्पल हुडकून घालायचं. अण्णांच्या इथं गेलं की चप्पल चोऱ्याला 1 नंबर काम म्हणजे परिषद पूर्वीची माणसं म्हणायची जावा गेले का अण्णांच्या सभेला मला का चप्पलच सगळी म्हणजे इथं माणूस आत किती बाहेर किती फक्त नुसतं ना आलोय जा रे उद्या बघू येता आता तू इथं आज काय थांबूच नकोस तर त्यो आणि मग ते मी काय करू अरे ते परवाशीला बघूया मी हेरा लावून देतो कुणाला तरी जा मी कुणाला तरी लावून देतो तिथं आला की ते
त्याच्याकडनं बघून घे जातो ते सांगतोय मग अण्णा झालं- नको तुम्हीच मग पाहिजे. झालं? झालं की असं करीत लोक पांगवाय नकोत ते एवढी अहो, एवढी लोक घेऊन तिथं जाणार कुठे कुठं काय हा. करणार हा. एवढी लोक पांगवाय नको बाहेर होय. वरती बुद्धिमत्ता बी होता ना तेवढा हा. पांगवायची म्हणजे त्याच्या अंगात खरं शून्यात नाही शून्य त्यांचं पहिलं आम्हाला आता जसं राजकीय वारसा आला तसं त्यांना नव्हता. नव्हता एवढ्यातनं एवढं करणं चेष्टा नाही. सगळं शून्यात न केलं हा. भाग 1.3 अहो राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये एक फोन केला की बास नवन्या दरारा. आता अण्णांचं हे होतं म्हटलं की नाही, एक फोन केला की पोलीस स्टेशन हे हादरायचं थोडक्यात. हादरायचं थोडक्यात काय गरज नाही हा हादरतच हादरत हादरतच आम्हाला स्वतः माहिती अहो राधानगरला फक्त एक फोन केला की भास अण्णांचं एक फोन. एक आमची भांडणं म्हणजे फडक्याची नीती पूर्वीच्या काळात आमची झाली हा, इथं हा, काय मग आम्ही कशात नव्हतो हा. मग घरात आत्ती होती हम्म, इंदू आत्ती हो हम्म. ती म्हणली की बघा ते रेडकराची पोरं कशात नाहीत नाही फडक्याच्यानी नाव घातलंय हो त्यांचं कुणाचं काय कुणाचं तर म्हणजे बापू त्यांचं बी घातले आणि संतुष घातले ती कशी हो पोरं गरीब पोरं म्हणजे प्लॉट भरून खाणारी नाही ती काय भांडणाची होय हो काय हा. म्हटलं कुठं आहे तर म्हणली की त्यासनी मगाशी राधानगरी नेते आम्ही राधानगरी जायला इकडं आम्ही हम्म. माणसं आहेत त्या आतकालशीला हा. पायरी बसूया इकडं बाहेर पार आहे का नाही हा. पार राधानगरीत मोर समोर कचेरीचे पार आहे बघा पार बसूया आम्हाला काय माहिती फोन आलेला आम्ही कशाला बघा तिथं जाऊन बसल्यावर तिकडे फौजदार आले म्हटलं ए तुम्ही कोण आणि असं हे करा तेव्हा तुम्हाला अण्णांनी सांगितले जावा एस टी गावती का बघा जाऊ पळा त्या कट्टीहूनच घडला कट्टीहूनच घडला आत तुझी नाही. कचेरी हात कुठला कशाला तो स्वतः फौजदारच म्हटला ह्या कट्टीवर बसायचं हा. सांगितलंय तोवर फोन आला हो दुसरा हा. त्याची गाडी चुकल हा. आणायला लागल हम्म. त्यांचं पाहुणं पै तिकडे ओळख पाळख काय नाही गरीब माणसं आहेत आम्ही त्या कट्टीवर बसलेलो उठलाव हम्म. आणि स्टँडवर आलाव आणि आपटाळ ह्याच्या मामासुली गाडी घरला आला अशी करामत होती म्हणायची. म्हणजे ते व्यक्ती भारी होती कधी यसनी करता नाही आणि बनवण्या करील असं वाटलं तर आता काय आता बघा म्हणलं मगाशी माझं नाव माहित नव्हतं तेव्हा म्हणलं असं नाव. होय व्यापी माणूस झाला की बाळा कुठले काय करते कुठले काय आता असल्या गाड्या घे तसल्या गाड्या घे आणि जनतेचा एवढा पैसा आहे तुझ्याकडे आता भाग 1.4 त्या काळात शेती राखली जायची विश्वासाने एक केसपाटही गावणार नाही अशी शिस्त जाधवांची 5 ते 7 बैल डावून बांधलेली हे नाद करायचा नाही. त्या इथं तो हे कशाला आमच्या इथे ये बेसागी. आमच्या वडिलांनी हे जमीन केलं का नाही हा. 9 वर्ष होतं हा. आमच्या वडिलांनी हा. हे बघ ह्या कटऱ्या बसणं ह्या वरल्या हा. ह्या घरा बसणं हा. हे एवढ्या वाऱ्यात हा. डोळ्यात चट करून जर केसपाटेकानं उडीतो म्हणलास हा. तर नव्हतं नव्हतं. पहिलं जुनं घर हे हा. हे हा, माहिती आहे इथं जाऊन घर फोटोच बघितले. बैलच का नाही बघितले. मग तिथं ते सगळं असं तुळतुळीत तुळतुळीत. झालं ते काय काला तिने सोडलं ते काय जलोंबर कोण करेल ते झालं ते मग त्यापासून मग ते मागणं ती जाधवाची हिची राहिली अहो 5-7 बैलाशी आवून बांधलेली नी बैलांनी काढीनी गडी राबायला 3-4 गडीनी बायकाने हे शेण टाकाय म्हणजे ते शेण पडायचे ते मला वाटतं 1 शात खतून निघाल बर. तुझं हा. एवढं मग ते तेवढं अहो त्यातलं काय राहिलंय कुठं काय कसपाटच नाही म्हणजे कोण भाग 1.5 आज किंमत शून्य वाटेल कदाचित पण त्या काळात नावातच वजन होतं. लाल दिव्याची गाडी धामोडात यायची हे किस्से नाहीत तो दरारा होता. अण्णा जेव्हा वारले की नाही होय सगळी गावाची म्हणा भागाची शिस्तच बघितली. आकच पुरीच पुरी. वा ऐस काय तू छान आहेस कसलं दडपण कसलं वजन कसलं भागाचं आणि लाल दिव्याची गाडी धामोडात तवा यायची त्या काळात त्या काळात. चेष्टा आहे का गाडी आली म्हणजे सगळं पेटत माणूस बघितलेच म्हणजे वरल्या कडेपर्यंत माणसं अण्णा उतरस्तवर हे हां खरं अण्णा दार लावून काच लावून बसतील कुठलं जमणार नाही हा ते मात्र खरं आहे.
दार लावून आणि काच लावून. बसतील कुठली. भाग 1.6 2,000 रुपयांची गरज होती. त्यांनी विचारलं आणि मी दिली. तत्वनिष्ठ नेता नवने अण्णा. लागल्या या त्यांच्या परिस्थितीच्या ह्या ती जेव्हा जसं आजारी झालं काय आता तुला पटणार नाही म्हणजे ते म्हणजे कसं आम्ही दिलं अशातली वस्तू नव्हतं त्यावेळेला मला घरात बोलवून तुला ते गेल्यावर रेडी कर म्हणजे ते अति होत्या काय गरज एक लागली आणि ते तू काढायला आणि काय मी आता काय गरज काढू मी जायचो घरात गेलो म्हणजे आत पात मी कवा बाहेर त्यांच्या सोप्याला कवा बसतात नाही आत सरळ डायरेक्ट म्हणजे रेडी कर तिकडे मी ती बाहेर बसलेली होती थोडी आपण आत आली खुली 2 नंबरची खुली नाही का खुलीत आली जा म्हणली जा आणि मला आत्ताच्या आत्ता जायचं आहे आणि म्हणजे पैसे आले नाही काय तुला केवढं पैसे उपलब्ध होतील केवढं म्हणजे मला विचारलं हो तुला आत्ता रोख 1 तासाची आत काय अण्णा म्हटलं आता केवढं पैसे हो केवढं घरात तरी बघून येतो आहेत का काय तिच्याविषयी जातो म्हटलं घरला जा तू म्हटलं असं कर अकोला लावून दे मी तिचं नाव अखनी तिला लावून दे मी आलो घरला मी म्हटलं मग आत्तीने बोललंय तुला जा बघून येतं पडलं आधी बघून ये आणि मग होते काम कर आधी बघून ये आत्ती गेल्या म्हणजे आत्ती तेचने म्हणजे पैसे पाहिजे आज त्यांचे पैसे आलेले नाही ते म्हणजे आत्ता निघाल्या आणि आत्ता रोख पैसे आपण तुझ्यावर केवढं आहे ते म्हटली माझ्याकडे 2,000 रुपये आहेत काय 2,000 आहे लबाडीचं काय नाही हो तवा नव्हतं हां 2,000 आहेत ते काय जा म्हणजे असंच नाही तेवढे घेऊन ये जा पैसे घेऊन ये का घेऊन ये घेऊन ये म्हणजे घरात होतं घेऊन ये नुसतं ती आली नाही तेवढे मला म्हणली पैशाचं म्हणून मला सांगायचं नाही काय तुम्हाला पैसे दिले नसतं मी नाही बाबा म्हणतो तुझं जायचं आणि तुझं द्यायचं आपण नाही माणसं बसलेले आहेत मी नाही मी अण्णा आती आणि काय म्हणणारच नाही तुझा गेली दिले युक्त मला मानित काय आतीला काय म्हणणार मरच तो बघितले काय गरीब माणूस तुम्हाला आम्ही गरीब असतात काय तवा पोट भरून खायचा रोजगार करून काय गरीब माणूस म्हटलं आवाज तोंडात ना आवाज गेल्याबरोबर 2,000 रुपये मला आणून दिले म्हणजे ते काय उद्या अकोला पण आल्यावर लगेच पैसे पोच केले हो तो भाग वेगळा पण आज आत्ता एसटीला जायला आता पैसे येणार होतात पैसे आले नाहीत हो एसटीला जाय कुणाड मागूया धमकी गरीब माणूस आहे त्याच्याकडे मागूया तिथेच काम येईल कारण मोठ्याकडे त्याने पैसे मागितले गरीबाकडे माग पण त्यांची वेळ निघाली भगवंतानं आम्हाला बी दिलं तर 2,000 कुठे बी आलं तर पास झालं का तेवढंच केलं बस. भाग 1.7 तिथपर्यंत बघणं कर्तव्य आहे का नाही. गरिबाच्या घरात चुलीपर्यंत काय कमी आहे ते विचारणारा नेता नवने अण्णा. आमच्या संजय लग्नात संजयचं लगीन आमच्या होतं आणि लगीन करायचं म्हणलं लगीन ठरलं गेलं आणि आत्तींचं दोघांचं घरात बोलणं वर हो अगं लगीन ठरले तर तुम्ही खर्चाला काय केले तू बघितलेस काय का जाऊन तर आत्ती म्हणली मी काय जाय नाही अगं म्हणला खोळ्या लावडीची आहेस अगं जाय नाही म्हणजे गावात लगीन घरातलं गरीब माणसं पोरगी गुड्याची वाडीची आणि तिथं काय झालंय अगं काय नाही बघून येणं कर्तव्य असतंय म्हणला. तू एवढी कशी पारच म्हणला तुला सगळं सांगितलं तरच काम करतेस नाही तर कुठलं कामच तुला येत नाही काय मग ते अति मोर काय बोलत नव्हते अति म्हणायची तुमचं असून दे तिकडे आता सगळ्या गावाची अगं तसं नव्हतं ते मारुड्यापर्यंत चौकशी करायला पाहिजे हां मग अति बघून त्यावेळेला खिशात 10,000 रुपये ठेवून चटणीचा डबा एक मोठा इष्टी एवढा भरून ठेवून आणि मग तांदळाचं अक्कड एक टिक्क तांदळाचं घरात ठेवून म्हटली ती तोटा आलं त्यात तिला सांगितलं तर तू ते दुमाग राहायचंस तोटा आले ते पटकून माणूस घेऊन यायचंच नाही द्यायचंच न्यायची वेळ आली नाही तो भाग वेगळा हो पण ठेवणं किंवा तिथंपर्यंत बघणं हे कर्तव्य होतं का नाही मग ते कर्तव्य केलं का नाही आणि मी काय सांगितलं तर मी काय सांगणार काय मग कापडे केली तर अन्न म्हटलं लग्नात घालणार नाही पूजे दिवशी म्हणले करावं करणार
पूजे दिवशी करणार, लग्नात नको. लग्नात लई गोंधळ आहे काय. हं. पूजे दिवशी येतो. होय होय आलेत की. आलं? होय पूजा कवा आणि आमच्या दिवशी पूजा करायची म्हणता. हां मी कोल्हापुरात ना अगदी 100% हां. 5 करायचं. चल पूजेला काय तोटा बिटा आहे काय सांग, काय कमी पडतंय काय सांग. ती म्हणली काय कमी नाही, हाय सगळे विषय. पूजेला आले, कापडे केली, हं. गेले. बस झालं, काय आहे तेवढंच राहायचं. राहिलं काय तेवढंच. मग तिने मरच तर बाबा मला चांगला मानला त्याने. मी गरीब असून बरोबर. मिटिंगला ह्याला गेलो तर तिकडं अरे कर माका बसलाय रे. अण्णा बसतो की इथं, इकडे मोर इकडे इथे शेती आहे. हो शेती होतं भाऊ. म्हणणं तुझं सगळं आहे, तुझं चुकीचं कसपा आपल्याला नुसतं हातात आपलं पाळायचं आठवण म्हणून. आठवण असा विषय. भाग 1.8 मंडपात चालून येडा येत नव्हता, परंतु जनता भरली होती सर्वत्र. सह्याद्री कारखान्याच्या भूमिपूजनात स्थानिक नेत्यांचा विश्वासघात. असं लय जण म्हणतात, खरं आहे ते. हे खरं आहे की खरं आहे. त्यावेळेला माणूस ते बघितलं असतंस हां तू. हां. कोण ते कोण? माणूस तेव्हा आलेलं हां शरद पवारनी ते माणूस आलेलं वर जर हं. तो वरला एवढा पटंग माळा आहे काय मोठा हा. गेला ना वर. गेली मग. हा तेवढा माळा असं अब जिकडं बघशील असं हां. इथं जनता. जनता आणि मंडप होता. हां तुम्हाला वाटतं त्यातली जी कॉलनी नाही काय, हां त्या कॉलनीपासून मंडप होता तो इकडं ह्याच्या आवराला हां. कुणाच्या लायकराच्या हं. मंडपातनं चालून येडा येत नव्हता. एवढं माणसं होती. ट्रकांनी लोक आलेली, मंडप गाठलेला ट्रकांनी. बघता काय का गाडी आणि गोड आणि काय बघतानी ते काम दांडकर त्यातच घोड बसलं, बाकी काही नाही. भाग 1.9 वारसा टिकवायचा असेल तर बोलावे लागते. अण्णांचा आदर्श जिवंत, समाधान कायम. जर मी आज नवन्यांनांचं जर बोललो नाही किंवा काल केलो नाही तर नवन्यांचं राहील का? ते कसं राहील? तसं म्हणाले मी. हा त्यांच्या रानात येऊ नको तेवढं तरी तिने मिळवून ठेवलेले हां. हा तेवढं तरी तेवढं समाधान त्याने भेटेल, हां बाकी काय. हां, मग त्यांचं 4 गोष्टी बोलल्या पाहिजे. बोललं तर थोडंफार नाव राहील हो. आता हे बी होतं, ह्याला बी ओळख पाळून ह्याला बी चिकार झालती. हं. लोक सगळे हे करतील काय ते कारखाना झाला असता म्हणजे हे बी हे कारखान्यातनं झालं असतं, बरोबर आहे. भाग 1.10 मोहर सरकला तरी तो अण्णांचा नव्ह. जो माणूस खरा नवन्या अण्णांचा, तो कधीही विकत घेता येत नाही. मोहर सरकायला लागला. हा मोहर सरकायला लागला म्हणून ह्यो मग जाऊन दे की मोहर गेला तर तो आपलं जाणार आहे. अण्णांचाच आहे ना. हा मग तेच. तो माणूस अण्णांचाच ना. हा मग तेच ना म्हणाले. तू हा काय ते कुठं इकत आणला का त्याला. मग हा, त्यात दत्तापाशी काय चालतंय त्यांचं. योग्य वेळेसाठी आणि विषयाच्या संवेदनशीलतेमुळे काही भाग संक्षिप्त केलेले आहेत, म्हणून विषय इथेच संपत नाही. डोक्यावर छप्पर नव्हतं तेव्हा नवन्या अण्णांनी माणसांना घडवलं. कोणाला घरं दिली, जमिनी दिल्या, आधार दिला. पण त्यांना त्याची जाणीव नाही. आणि हो, जाणीव नाही म्हणून आमचं काम थांबवणं हा आमचा गुणधर्म नाही.